गडिंग्लज शहराच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आता कोपरा सभांचं सत्र सुरू झालेलं आहे। आज प्रभाग एक मधील कोपरा सभा पार पडलेल्या मांगलेवाडी प्रभाग एक मधून किरण कदम असतील, मीनाक्षी कुराडे असतील, हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सामोरे जात आहेत। आता किरण आपल्या सोबत आहेत। किरण काय म्हणतात? किरण काय सांगाल? आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आपल्या प्रचारासाठी गडिंग्लजमध्ये आलेत। या भागामध्ये आणि गडिंग्लज शहराच्या विकासाकरता आमचे नेते हसन मुश्रीफ साहेब नेहमीच कटिबद्ध आहेत आणि लोकांनाही, या नागरिकांना, सर्व मतदारांना माहिती आहे की गडिंग्लज शहराचा खरा अर्थाने विकास जर कोण केला असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला, हे सगळ्यांना ज्ञात आहे। आता ह्या प्रभाग क्रमांक 1 बद्दल बोलायचं झालं तर मगाचा माझा एक मुद्दा राहून गेला की या ठिकाणी अतिशय अल्पभूधारक लोक आहेत। देवेकर आहेत, देवार्डे आहेत, शिंदे आहेत, रोटे आहेत, मोरे आहेत। अतिशय एक मोठा ज्वलंत प्रश्न आपल्या या सत्यवार्ताच्या माध्यमातून मी लोकांच्या समोर मांडू इच्छितो की शाळा असू देत किंवा कचरा डेपो असू देत किंवा बगीचा असू, याच्याकरता एक आरक्षण पडलेलं आहे। हे निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर त्याचा GR निघालाय। तर कुठल्याही परिस्थितीमध्ये या सर्व नागरिकांना मुश्रीफ साहेबांच्या वतीने मी त्यांचं आरक्षण उतरल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे पहिला मुद्दा आहे। कारण त्यांच्या आयुष्याची रोजी-रोटी ही सरकारनं आरक्षणाच्या माध्यमातून काढून घेतलेली आहे। ते लोक आज घाबरून घरात बसलेत, पण त्यांना मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो, कुठल्याही परिस्थितीमध्ये नामदार मुश्रीफ साहेब येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडून हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार। किरण, त्याच पद्धतीने आज माहितीच्या प्रचारासाठी चंद्रकांत दादा गडिंग्लज मध्ये आले होते। त्यांनी मुश्रीफ साहेबांना असा प्रश्न केला की तिजोरीच्या किल्ल्या तुमच्याकडे असतील तर मालक आमच्याकडे आहे, काय सांगाल? आमच्या माहितीतले एक मोठे नेते आहेत ते, मी छोटा माणूस त्यांच्यावर बोलणं चुकीचं आहे, पण निश्चितपणे चंद्रकांत दादाचा देखील आम्हालाच पाठिंबा आहे। मी त्यांच्या बैठकीला होतो, धनंजय मडकांच्या होतो, त्यांची मनापासून इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती व्हावी। त्याचं कारणच असं होतं, चावी जरी आमच्याकडे असली तरी मालक ते आहेत, चावी पण आणि मालक पण त्यांचाही आणि आमचाच आहे। त्यामुळे भविष्यामध्ये त्यांना माहिती आहे गडिंग्लज शहरामध्ये काय होणार आहे। 4 चौकट एकत्र आल्या म्हणजे काय ते जमतं ना, 3 त्रिकूट इस्कूट, तसं त्यांचं इस्कूट होणार आहे। जनता दलानं फक्त त्यांचं नाव वापरून मध्येच आपल्याला निधी येतो की काय, खर्च निघतो की काय हे बघितलंय। पण खऱ्या अर्थानं चंद्रकांत दादा असतील, धनंजय महाडिक साहेब असतील, माझा नेता आणि सर्वांचा नेता मुश्रीफ साहेब असतील, यांचं सगळं लक्ष हे माहितीच्या खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचेच उमेदवार आहेत। त्यामुळे आमच्याकडे चावी पण आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब मालक बी आमच्याकडेच आहे। मला सांगा किरण, प्रभाग 1 मधील सुज्ञ मतदारांना काय आवाहन कराल? सुज्ञ मतदारांना मी आव्हान बऱ्याच वेळेला केलंय, त्यांना विश्वास आहे की या भागातला जी गटारीचा प्रश्न आहे, ओपन स्पेसचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, त्यांच्या व्यक्तिगत काही गोष्टीचे प्रश्न आहेत ते आम्ही याच्या अगोदर जाणून घेऊन सोडवलेले आहेत। आणि जर ते करायचं असेल तर आपला आमदार असावा लागतो, आपल्या पक्षाचा आपला मंत्री असावा लागतो, त्याचबरोबर सत्यातही असावा लागतो। त्यामुळे केंद्र शासनाचा निधी आणि महाराष्ट्र शासनाचा निधी, हा संपूर्ण निधी हा नगरपालिकेला खेचून आणून, कारण मी या भागामध्ये 1 नंबर प्रभागामध्ये मी राष्ट्रवादी एक प्रमुख कार्यकर्ता, एक मुख्य म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे। त्यामुळे मॅक्झिमम पैसे जर दलित वस्तीचे असतील, नगरोत्थानचे असतील, विशेष सहाय्यमधून असतील, केंद्र शासनाचा पैसा असेल, प्रभाग क्रमांक 1 मध्ये हा निश्चितपणे आणून त्याचा विकास करणार आहे, लोकांना विश्वास आहे। धन्यवाद किरण। मीनाक्षी देवी, तुमच्याकडे येतोय आपण। प्रभाग 1 मधून निवडणुकीला सामोरे जात आहात, काय आव्हान कराल? मी नागरिकांना आव्हान करेन, खरं तर नागरिकांना आव्हान करण्याची गरजच नाही। आजची सभा जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात आलं असेल की किती मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होते। आमचे नेते, माझे नेते, जनतेचे नेते मुश्रीफ साहेबांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। बरीचशी कामं मुश्रीफ साहेबांनी केलेली आहेत, थोडी काही बाकी असतील ते मुश्रीफ साहेब नक्की करणार असा विश्वास नागरिकांना असल्यामुळे ते आज इथे उपस्थित होते आणि ती कामं पूर्ण होतील अशी ग्वाही मी मुश्रीफ साहेबांच्या सहाय्याने त्यांच्यातर्फे नागरिकांना देते। आपण प्रचाराच्या रणधुमाळीत आहात, घरोघरी मतदारांशी संपर्क साधत आहेत। प्रचारात मतदारांचा प्रतिसाद कसा लागतोय? खूप चांगला प्रतिसाद आहे। विरोधक बाईट मधून असतील किंवा जनतेला आवाहन करताना सांगत असतात की आम्हाला साखर देतात, आमचा पाहुणचार करतात, या सगळ्या गोष्टी तर आमच्यासोबत होतच आहेत, पण आमच्या सोबतच त्यांना सुद्धा विश्वास आहे की राष्ट्रवादीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ साहेब हेच आमचं काम करणार आहेत। आणि मी
जनतेला आवाहन करते की हाच विश्वास शेवटपर्यंत तुम्ही ठेवा आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून आणा. धन्यवाद. तर आता आपल्यासोबत एक प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार किरण कन्ना कदम असतील, मीनाक्षीताई कुराडे असतील बोलत होते. त्यांनी सांगितलेले आहे की ही प्रचार सभा झालेली नसून विजयी सभा गडिंग्लज मध्ये झालेली आहे असं त्यांनी जाहीरच केलेलं आहे. आता या विजयी सभेवर आता शिक्कामोर्तब 3 तारखेला होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.